नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण रोटेशनल डायनामिक्स हा टॉपिक सुरू केला होता आणि त्याच्या अगोदर मी सर्व सिलेबस कशा प्रकारे 12वी बोर्डचा आता न्यू सिलेबस जो आलेला आहे त्याच्याबद्दल इंट्रोडक्शन दिलं होतं। तर सर्वांना जेवढे टॉपिक्स आहेत आपले आलेले सिलेबसचे 16 टॉपिक त्याच्याबद्दल मी थोडक्यात माहिती दिली होती आणि आता मी जो टॉपिक सुरू केलेला आहे रोटेशनल डायनामिक्स त्या टॉपिकमध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये काय काय पाहिलं सगळ्यात अगोदर ते रिवाइज करतो। तर सगळ्यात अगोदर रोटेशनल डायनामिक्स जे नाव दिलेलं आहे आपण त्या रोटेशनल डायनामिक्सवरून त्याचं नाव अकॉर्डिंग टू टॉपिक नेम आपण सांगितलं होतं की डायनामिक्स हे काय। तर डायनामिक्स ही एक फिजिक्सची ब्रँच आहे की ज्याच्यामध्ये जसं आपण मेकॅनिक्स एक जी इंजिनिअरिंगची ब्रँच आहे त्या मेकॅनिक्समध्ये दोन टर्म्स लर्न केलेले आहेत, एक आहे डायनामिक तर दुसरी आहे स्टॅटिक्स। तर स्टॅटिक टर्म म्हणजे काय असते की ज्याच्यामध्ये आपण इक्विलिब्रियम म्हणजे जसं एखादी बॉडी ही रेस्ट कंडिशनला आहे, फॉर एक्झाम्पल ही बॉडी आहे आणि ही रेस्ट कंडिशनला आहे, त्यावेळेस आपण सांगतो की या बॉडीला दॅट बॉडी इज इन स्टॅटिक कंडिशन। तर अशा प्रकारे आपण स्टॅटिकबद्दल सांगितलं। तर त्यानंतर डायनामिक काय, तर डायनामिक ही एक मेकॅनिक्सची ब्रँच आहे। मेकॅनिक्स म्हणजे काय, ही एक फिजिक्सची एक ब्रँच आहे की ज्याच्यामध्ये आपण काय करतो, एखाद्या बॉडीवर जर फोर्स अप्लाय केला, फॉर एक्झाम्पल ही एक बॉडी, त्याच्यावर जर मी एक फोर्स अप्लाय केला तर फोर्स अप्लाय केल्यानंतर बॉडी ही एका मोशनमध्ये परफॉर्मिंग करायली, मग त्या ठिकाणी ज्या बॉडीजवर फोर्स अप्लाय केल्यानंतर बॉडी जर मोशनमध्ये असेल तर अशा ठिकाणी आपण काय करतो की ती टर्म ही डायनामिकमध्ये सांगतो। आता आपण तसंच मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे आपण कंपॅरिझन केलं होतं कशाचं, सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन, आणि त्यानंतर आपण सर्क्युलर मोशनचे काही एक्झाम्पल्स पाहून त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले होते मागच्या क्लासमध्ये आपण पाहिलेले आहे ते। आणि त्याच्यानंतर आपण काय केलं होतं की सर्क्युलर मोशनच्या दोन टर्म पाहिल्या होत्या, एक आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि दुसरे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन। तर आपण सांगितलं होतं की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे जसं आपण एखाद्या कॉन्स्टंट स्पीडने एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला, जसं आपण म्हणलं की एखादा फॅन जो आहे तो ऑन कंडिशनमध्ये म्हणजे काय करतो, तो एक कॉन्स्टंट स्पीडनं रोटेट होतो, तर त्या ठिकाणी आपण त्या मोशनला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणलं होतं। आणि सेकंड जे आपण सांगितलं होतं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं आपण एक्झाम्पल दिलं होतं की एखादा फॅन आहे तो जो ऑन कंडिशनला आहे त्याला जर आपण ऑफ केलं तर तो हळूहळू त्याची स्पीड काय होत जाते, कमी होत जाते। तर हे एक्झाम्पल सांगितलं होतं आपण नॉन सर्क्युलर मोशनचं। आणि त्यानंतर एक न्यूमरिकल सॉल्व केला होता आपण की ज्याच्यामध्ये कायनेमॅटिकचे आपण काही फॉर्म्युले वापरले होते। विद्यार्थी मित्रांनो, आपली जी पुढचं एक बीट जे आहे ते सेंट्रिपिटल फोर्स, ज्याला आपण शॉर्टकट CPF असं नाव दिलेले, C फॉर सेंट्री, P फॉर पिटल, F फॉर फोर्स। आता सेंट्रिपिटल फोर्स सांगण्याच्या अगोदर मी काय करतो की तुम्हाला याच्या अगोदर जे आपण एक बीट पाहिलं होतं काय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, काय म्हणलं होतं आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये पहा, तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये एखादा ऑब्जेक्ट जेव्हा रोटेट होतो, जसं फॉर एक्झाम्पल आपण फॅनचं एक्झाम्पल दिलं होतं, तर एखादा ऑब्जेक्ट रोटेट होत असताना त्या ऑब्जेक्टच्या प्रत्येक पॉईंटची जी व्हेलॉसिटी आहे, जसं इकडे लक्ष द्या की मी जसं दाखवलं तर तुम्हाला की हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे, त्या प्रत्येक पॉईंटवर एक लिनियर व्हेलॉसिटी शो केली होती सगळ्या पॉईंट्सवर पहा। तर या पॉईंटची ही लिनियर व्हेलॉसिटी v म्हणलं होतं, या पॉईंटची लिनियर व्हेलॉसिटी v म्हणलं होतं, या पॉईंटची लिनियर व्हेलॉसिटी v आणि या पॉईंटची लिनियर व्हेलॉसिटी v। म्हणजे याचा अर्थ आहे की प्रत्येक पॉईंटच्या जे लिनियर व्हेलॉसिटी आहे तिचं मॅग्निट्यूड हे कॉन्स्टंट आहे, पण तो मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असताना त्या प्रत्येक पॉईंटवरची जी व्हेलॉसिटी तिचं डायरेक्शन मात्र या ठिकाणी काय, एक डायरेक्शन प्रत्येकाचं वेगवेगळे दिलेले। याच्यावरून काय म्हणलं होतं की आपण अशा ठिकाणी जे मोशन आहे त्याला काय म्हणलं होतं आपण, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन। आणि त्याही ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर पार्टिकलचं होत असेल तर त्या ठिकाणी जे पूर्ण जे पार्टिकलचं जे ॲक्सेलरेशन आहे ते कशावर डिपेंड असते, त्या डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर, म्हणजे जे ॲक्सेलरेशन होते पार्टिकलचं ते कुणीकडे होते, डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर। या ठिकाणी या ॲक्सेलरेशनला आपण सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन म्हणलं होतं किंवा रेडियल ॲक्सेलरेशन। आणि सांगितलं होतं तुम्हाला की ज्यावेळेस ऑब्जेक्ट हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये रोटेट होत असेल तर त्यावेळेस त्या ऑब्जेक्टवरची टँजेन्शियल व्हेलॉसिटी जी असते, जर ऑब्जेक्ट हा युनिफॉर्ममध्ये असेल तर ऑब्जेक्टची टँजेन्शियल व्हेलॉसिटी ही 0 असते। म्हणजे याचा अर्थ तो ऑब्जेक्ट पूर्ण कोणत्या ॲक्सेलरेशनवर डिपेंड आहे, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, त्यालाच आपण काय म्हणतो, रेडियल ॲक्सेलरेशन। मित्रांनो, हे मी कशामुळे तुम्हाला युनिफॉर्म सर्क्युलर मोशनबद्दल सांगितलं ते इकडे लक्ष द्या की आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय म्हणतो पहा, एखादा ऑब्जेक्ट हा जर सर्कम्फरन्सच्या अलॉंग मूव्ह व्हायला कशानं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशननं,
तर तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशननं मूव्ह होत असताना आपण आता जे सांगितलं कोणतं ॲक्सेलरेशन आहे, AC किंवा AR. म्हणजे काय, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन किंवा रॅडियल ॲक्सेलरेशन. रॅडियल ॲक्सेलरेशन कशामुळे म्हणलं की या ठिकाणी जे पार्टिकलचं जे ॲक्सेलरेशन आहे ते अलॉंग दी काय रेडियस, तर या पार्टिकलची मी मास कन्सिडर्ड m करतो आणि या पार्टिकलची जी लिनियर वेलॉसिटी आहे ती v कन्सिडर्ड करतो. म्हणजे हे पार्टिकल जो आहे तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होत असताना त्या ठिकाणी मला सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचे डेफिनेशन किंवा सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन काय हे मला तुम्हाला सांगायचे. तर इकडे लक्ष द्या की ज्यावेळेस पार्टिकल हा सर्कम्फरन्सच्या अलॉंग मूव्ह होत असताना त्या पार्टिकलचं जे ॲक्सेलरेशन किंवा रॅडियल ॲक्सेलरेशन किंवा सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन कोणत्या डायरेक्शनमध्ये असते, डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर. मग त्या ठिकाणी आपल्याला सेंट्रिपिटल फोर्सचं डेफिनेशन काय दिलेली आहे पहा. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे असा एक फोर्स आहे जो डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर असतो. ज्यावेळेस पार्टिकल हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होईल त्यावेळेस त्या पार्टिकलचं जर मोशन किंवा त्या पार्टिकलवर असणारा जो फोर्स आहे तो जर डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर असेल तर त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. तर या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स जो तुम्हाला दिसतो पूर्ण, तर सेंट्रिपिटल फोर्स हा कोणीकडे असतो म्हणलं तुम्हाला मी, डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर. म्हणजे तो कशाच्या, दॅट इज ड्यू टू द व्हॉट, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. म्हणून आपण जे सेंट्रिपिटल फोर्स जे सांगितले CPF, ते हे CPFच्या जर आपण त्या ठिकाणी सांगितलं की हे कशामुळे होते तर दॅट इज ड्यू टू द सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. आणि हे सेंट्रिपिटल फोर्सचा जर फॉर्म्युला सांगायचं झालं तर तो फॉर्म्युला आहे पहा mv²/r. तर आता आपल्याला माहिती आहे सर्क्युलर मोशनमध्ये आपण व्हीला काय म्हणतो, v = r ओमेगा. मग या ठिकाणी जर आपण v = r ओमेगा लिहिलं तर काय होईल, m ला m, r² ω²/r, r गेट कॅन्सल, इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला याला, mr ω². पण ॲक्टिंग टुवर्ड द कुठे, सेंटर अलॉंग द रेडियस. म्हणजे काय की सेंट्रिपिटल फोर्स हा, दॅट इज द सेंट्रिपिटल फोर्स इज ड्यू टू द सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. म्हणजे जो फोर्स हा सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनमुळे जनरेट व्हायला या ठिकाणी, ते या फोर्सला आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स. तर या ठिकाणी मी जे फॉर्म्युले लिहिले सेंट्रिपिटल फोर्सचे, त्या ठिकाणी डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर असल्यामुळे आपण या ठिकाणी कोणतं साईन यूज करतो, दॅट इज व्हॉट, वी हॅव टू यूज द निगेटिव्ह साईन. ओके. तर सेंट्रिपिटल फोर्स हा एक टाईपचा रिअल फोर्स आहे. म्हणजे आपण ज्या ठिकाणी या फोर्सला सर्क्युलर मोशनमध्ये जर ऑब्जेक्ट फिरत असेल तर त्या फोर्सला आपण कोणता फोर्स म्हणतो, म्हणजे जो फोर्स ॲक्ट व्हायला सेंट्रिपिटल फोर्स, दॅट इज व्हॉट, अ रिअल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचं जर एखादं एक्झाम्पल सांगायचं झालं तर जसं आपण एक ॲटम कन्सिडर करू, तर ॲटममध्ये सेंट्रल पार्टला आपण म्हणतो की पॉझिटिव्ह प्रोटॉन्स आणि न्यूट्रल न्यूट्रॉन्स असतात. आणि ॲटमच्या ऑर्बिटमध्ये आपण जसं म्हणतो की निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन मूव्ह होतात. तर त्या ठिकाणी आपण सांगतो की जे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आहेत तर त्यांचे जे डायरेक्शन असते दॅट इज डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर. मग हे एक आपण एक्झाम्पल सांगू शकतो की या ठिकाणी जो इलेक्ट्रॉन हे कोणाकडे मूव्ह आलेत, दॅट इज डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर. दॅट फोर्स इज व्हॉट, सेंट्रिपिटल फोर्स. आणि परत जर एक्झाम्पल सांगायचं असेल आपल्याला तर जसं आपण म्हणतो की सनच्या अराउंड जे सगळे प्लॅनेट मूव्ह होतात तर त्या सगळे प्लॅनेट हे सनच्या जे ग्रॅव्हिटीमुळे काय होतात की सगळे प्लॅनेट हे डायरेक्टिंग टुवर्ड द सन असतात. म्हणून हे एक्झाम्पल झाले की सेंट्रिपिटल फोर्सचे. असे आपण बरेच एक्झाम्पल त्या ठिकाणी सांगू शकतो. आता सेंट्रिपिटल फोर्स पाहिला होता तसं आणखी एक फोर्स आहे, दॅट इज व्हॉट, सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सला आपण सांगितलं होतं की दॅट इज द सेंटर सिकिंग फोर्स. म्हणजे जो फोर्स की ज्यावेळेस ऑब्जेक्ट हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशननं मूव्ह व्हायला आहे तर मूव्ह होत असताना जो फोर्स हा डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर असतो तर तशा फोर्सला आपण काय म्हणलो होतं, सेंट्रिपिटल फोर्स. जो सेंट्रिपिटल फोर्स हा सेंट्रिफ्युगल ॲक्सेलरेशनमुळे त्या जनरेट होतो असं आपण त्या ठिकाणी सांगितलं होतं. तसंच सेकंड जो आहे तो सेंट्रिफ्युगल फोर्स. तर सेंट्रिफ्युगल फोर्स हा अपोजिट आहे कशाच्या, सेंट्रिपिटल फोर्सच्या. म्हणजे काय, ज्यावेळेस ऑब्जेक्ट हा सर्कम्फरन्सच्या अलॉंग मूव्ह होईल तर ऑब्जेक्ट सर्कम्फरन्सच्या अलॉंग मूव्ह होत असताना ऑब्जेक्टचा जो मास आहे त्या मासवर जो डायरेक्टिंग अवे, म्हणजे काय की असा जो फोर्स आहे की ज्याला आपण सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतो, जो फोर्स हा ज्यावेळेस ऑब्जेक्ट हा सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह व्हायला तो मूव्ह होत असताना त्या ठिकाणी त्या ऑब्जेक्टवर अलॉंग द रेडियस आउटवर्ड डायरेक्शनमध्ये जो फोर्स ॲक्ट होतो तर त्या फोर्सला आपण सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतो. आणि या ठिकाणी सुद्धा आपण सेंट्रिफ्युगल फोर्समध्ये सुद्धा जर फॉर्म्युला सांगितला
तर फॉर्म्युला जो आहे तो सेम आहे, म्हणजे काय mv²/r, म्हणजेच काय या ठिकाणी आपल्याला माहिती आहे v = r ओमेगा, म्हणजे काय लिहू शकतो आपण mr²ω²/r गेट कॅन्सल, देअरफॉर सेंट्रीफ्युगल फोर्स इज व्हॉट mr². तर सेंट्रीफ्युगल फोर्स हा आउटवर्ड डायरेक्शनमध्ये असतो आणि त्यामुळे आपण त्याला काय कन्सिडर करतो, इट कन्सिडर्ड ॲज अ पॉझिटिव्ह साईन. जसं आपण सेंट्रिपिटल फोर्समध्ये काय म्हणलो होतं, दॅट इज व्हॉट अ निगेटिव्ह साईन. सेंट्रीफ्युगल फोर्स हा एक सुडो फोर्स आहे. सुडो म्हणजे काय, दॅट इज व्हॉट, दॅट इज नॉट अ रिअल फोर्स. म्हणजे याचं जर एक्झाम्पल सांगायचं झालं सेंट्रीफ्युगल फोर्सचं, जसं आपण मेरीगो म्हणतो. ओके, जसं आणखी एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर फॉर एक्झाम्पल आपण एखादी गाडी किंवा एखादी कार जी आहे ती एखाद्या ट्रॅकवर फास्ट मूव्ह होत चाललेली, मूव्ह होत असताना जर त्या गाडीनं जर सडन टर्न घेतला, ओके, कशा प्रकारे पहा, दॅट इज व्हॉट वन व्हीकल दॅट विल बी मूव्ह विथ अ सर्टन व्हेलॉसिटी. आणि जर ती कार किंवा ती व्हीकल या ठिकाणी मूव्ह होत असताना तिनं जर सडन टर्न घेतला, तर टर्न घेतल्यानंतर सेंटर ऑफ कर्वेचरपासून जो फोर्स ॲक्ट व्हायला त्या कारवर कुठे आउटवर्ड डायरेक्शनला, तर तो फोर्स कोणता आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स. तर अशा प्रकारे आपण सेंट्रीफ्युगल फोर्सचे बरेच एक्झाम्पल सांगू शकतो. तर ते मित्रांनो आपला पुढचा जो बीट आहे दॅट इज व्हॉट ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे काही ॲप्लिकेशन्स पाहणार आहेत. त्यापैकी पहिलं जे एक ॲप्लिकेशन आहे की व्हीकल, म्हणजेच त्याला आपण कार म्हणू, त्याला आपण मराठीत वाहन म्हणतो, अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. म्हणजे एक व्हीकल आहे, व्हीकल म्हणजे कार आहे किंवा आपण त्याला वाहन म्हणू. तर ती कार काय व्हायली, एका सर्क्युलर ट्रॅकच्या अलॉंग मूव्ह व्हायली. तर सर्क्युलर ट्रॅकच्या अलॉंग मूव्ह होत असताना त्या कारला किंवा त्या व्हीकलला ज्यावेळेस आपण पाहिलं की एखाद्या स्ट्रेट रोडनं जर गाडी जात असेल, तर जाता जाता गाडीनं जर सडन टर्न घेतला त्या ट्रॅकवरून, तर सडन टर्न घेतल्यानंतर त्या गाडीची मॅक्सिमम व्हेलॉसिटी, म्हणजे ती गाडी ज्यावेळेस टर्न घ्यायली त्या ट्रॅकवरून, तर त्या ट्रॅकवरून टर्न घेताना त्या ट्रॅकवर चालताना त्या गाडीची व्हेलॉसिटी किती असली पाहिजे, म्हणजे ती गाडी त्या ट्रॅकवरून जाताना त्या ट्रॅकला धरून चालेल. म्हणजे असं होणार नाही की ती गाडी ती स्पीड जर वाढली तर त्या ट्रॅकला सोडून बाहेर जाईल. तर आपल्याला अशी एक ऑप्टिमम व्हेलॉसिटी किंवा अशी एक मॅक्सिमम व्हेलॉसिटी फाइंड करायची की ज्यावेळेस व्हीकल ही हॉरिझॉन्टल फ्लॅट रोडनं ज्यावेळेस कर्वेचरवर टर्न करेल, तर त्या ठिकाणची ही व्हेलॉसिटी फाइंड करायची. ती व्हॅल्यू अशी काढायची आपल्याला मॅक्सिमम की जी व्हॅल्यू की त्या ठिकाणची त्या ट्रॅकसाठी असणारी ऑप्टिमम व्हॅल्यू असेल. तर हे पाहण्यासाठी आपण सगळ्यात अगोदर काय केले, मी एक जी कार आहे किंवा मग व्हीकल आहे ती असं दाखवली की ती व्हीकल एका हॉरिझॉन्टल रोडवर आपण रेस्ट केलेली आहे. म्हणजे ती व्हीकल ज्यावेळेस आपण हॉरिझॉन्टल रोडवर रेस्ट करू, तर रेस्ट केल्यानंतर त्या गाडीवर किंवा त्या व्हीकलवर कोणकोणते फोर्स लागतात हे सगळ्यात अगोदर आपण पाहू. आपण एक फोर्स पाहिला होता ग्रॅव्हिटेशनमध्ये की कोणतीही बॉडी जर अर्थच्या सरफेसवर जर रेस्ट असेल तर त्या बॉडीवर एक ऑलवेज फोर्स असतो. कुठं, त्या बॉडीच्या त्या जो सरफेस आहे त्या सरफेसला काय ऑलवेज परपेंडिक्युलर एक फोर्स असतो. त्या फोर्सला आपण काय म्हणतो, नॉर्मल रिॲक्शन. ही नॉर्मल रिॲक्शन अर्थवर प्रत्येक कोणताही ऑब्जेक्ट असो त्या ऑब्जेक्टवर ही नॉर्मल रिॲक्शन ॲक्ट असते. ही नॉर्मल रिॲक्शन ही सरफेसला कधीही परपेंडिक्युलर ॲक्ट असते. आणि दुसरा जो फोर्स दाखवला आपण या कारवर तो म्हणजे काय, दॅट इज व्हॉट वेट. वेट आपल्याला माहिती आहे की ऑलवेज कुठं असते, दॅट इज डायरेक्टिंग टुवर्ड द अर्थ सरफेस किंवा इन डाऊनवर्ड डायरेक्शन. त्याला आपण काय म्हणू, mg. ओके, म्हणजे हे दोन फोर्सेस आपल्याला माहीत झाले. एक म्हणजे त्या कारवर ॲक्ट होणारा नॉर्मल रिॲक्शन, दुसरा म्हणजे त्या कारवर ॲक्ट होणारा जो त्या कारचं वेट आहे ते mg. नंतर एक फोर्स मी या ठिकाणी दाखवला व्हॉट, दॅट इज व्हॉट द स्टॅटिक फ्रिक्शन. आता फ्रिक्शन काय पहा, या ठिकाणी गाडी ज्यावेळेस ट्रॅव्हल व्हायली कुठून, सर्क्युलर ट्रॅक ट्रॅव्हल होत असताना जर हा रोड जर स्मूथ असेल, कसा असेल, स्मूथ जर असेल, ओके, तर हा रोड जर स्मूथ असेल तर या ठिकाणी ही गाडी या रोडवरून ट्रॅव्हल होताना काय होईल की जर आपण स्पीड जर आपली जास्त असेल तर त्या ठिकाणी ड्यू टू सेंट्रीफ्युगल फोर्स ही गाडी काय होईल, त्या ट्रॅकला सोडून काय होईल, रोडच्या खाली जाईल. म्हणून या ठिकाणी हा रोड जो आहे तो रोड आपल्याला स्मूथ न ठेवता आपल्याला रोड आपण कशा प्रकारे बनवतो, कोणताही रोड कसा असतो, रफ. ओके, आणि रोड जर आपण रफ बनवला याचा अर्थ हा जो रोड आहे हॉरिझॉन्टलवर आपण काय केलेली आहे, कार काय केली, रेस्ट केलेली. म्हणजे रोड ट्रॅकवरून ट्रॅव्हल होताना या कारचा जो टायर आहे, टायर आणि
रोडचा सरफेस, या रोडचा सरफेस आणि टायर या दोघांमध्ये जो एक आपण कोएफिशियंट सांगतो, तर तो कोएफिशियंट म्हणजे काय असतो, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आता कोएफिशियंट म्हणजे काय, ज्यावेळेस आपण एखादा टायर आणि रोड सांगितला, तर रोड आणि टायरमध्ये काय दोघांमध्ये जे घर्षण व्हायले, तर ही अमाऊंट आपण कमी जास्त करू शकतो. काय कमी जास्त करून, जसं आपण पाहिलं वेगवेगळ्या प्लाईज असतात, म्हणजे टायर जर पाहिले असाल तुम्ही, तर टायरवर वेगवेगळे डिझाईन्स असतात. ते डिझाईन म्हणजे काय शो करतात, इट शो द कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किंवा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. म्हणजे काय, जर हा फ्रिक्शन जर जास्त असेल तर रोड आणि टायर या दोघांमध्ये जे घर्षण होण्याची अमाऊंटसुद्धा काय होती, वाढती. म्हणजे काय, ही जी अमाऊंट आहे कशाची, फ्रिक्शनची, हे कोणावर डिपेंड असते, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनवर. मग कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आपण कमी जास्त करू शकतो, काय करून, रोड किंवा टायरचं जे फ्रिक्शन आहे त्याची व्हॅल्यू कमी किंवा जास्त करून. तर हा जो तिसरा फोर्स सांगितला तो आहे म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन. तर स्टॅटिक फ्रिक्शनचा एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑलवेज व्हॉट, म्यू इंटू एन. म्हणजे हे कोणावर डिपेंड असते, टायर आणि टायरचा सरफेस आणि रोडचा सरफेस या दोघांमधलं आपलं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. आणि दुसरं काय सांगितलं तिथं, नॉर्मल रिॲक्शन. म्हणजे काय, म्यू एस इंटू एन, म्हणजे आपलं काय असते त्या ठिकाणी असणारं स्टॅटिक. आपण या ठिकाणी स्टॅटिक फ्रिक्शन सांगितलं. आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण या डायग्रामवर येऊ, त्या डायग्रामवर जसं पाहिलं आपण की जे आपण सांगितलं की जे डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर सांगितलं कर्वेचर ऑफ रोडच्या, तर त्या डायरेक्शनमध्ये आपण त्या ठिकाणी त्या टायरचं जे काय म्हणलं की फ्रिक्शन जे व्हायले, ते फ्रिक्शन म्हणजे काय व्हायले, कोणत्या डायरेक्शनमध्ये, सेंटरच्या डायरेक्शनमध्ये. म्हणजे हे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आणि सेंट्रिफ्युगल फोर्स हे दोन्ही एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये ॲक्ट व्हायलेत. म्हणजे या डायरेक्शनमध्ये कोएफिशियंट ऑफ, म्हणजे या डायरेक्शनमध्ये स्टॅटिक फ्रिक्शन आहे, तर या डायरेक्शनमध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स आहे. म्हणून आपण या ठिकाणी सांगितलं की दोन्ही जर एकमेकाला बॅलन्स करत असतील तरच या ठिकाणी ही गाडी काय होईल, त्या ट्रॅकवर राहील. म्हणजे याचा अर्थ हा जो स्टॅटिक फ्रिक्शन आहे इज इक्वल टू विच फोर्स, दॅट इज व्हॉट, सेंट्रिपिटल फोर्स. आणि सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तर त्याचा आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म्युला आपण दोघांचं पुट आउट करू. तर स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे आपण काय सांगितलेले, दॅट इज व्हॉट, म्यू एस इंटू एन. आणि त्या ठिकाणी आपल्याला सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे, काय तो, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. मग याच्यानुसार आपल्याला काय झालं की आपण या ठिकाणी काय केले, स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू सेंट्रिफ्युगल फोर्स, याच्यावरून एक इक्वेशन आपण या ठिकाणी लिहून. आणि अशाच प्रकारे आपण काय करणार आहे, त्याच व्हीकलवर दुसरे दोन जे फोर्स ॲक्ट आहेत, एक व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनमध्ये नॉर्मल रिॲक्शन आणि व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये वेट. म्हणून आपण याला रिझॉल्व केल्यानंतर काय सांगू शकतो, व्हर्टिकली अपवर्ड फोर्स कोण आहे, एन, आणि डाऊनवर्ड कोण आहे, एम जी. म्हणजे आपण याला दोघांना इक्विलिब्रियममध्ये रिझॉल्व करायलो. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, ऑप्टिमम व्हेलॉसिटी फाइंड करायची. तर आपण कोणतेही इक्वेशन या ठिकाणी 1/2 किंवा 2/1 आपण असं या ठिकाणी करून फाइंड करू शकतो. तर मी काय करतो, इक्वेशन 1/2. तर काय लिहिता येईल आपल्याला, लिहा, म्यू एस इंटू एन अपॉन एन इज इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर अपॉन एम जी. तर या ठिकाणी काय होईल, एम एम गेट कॅन्सल, या ठिकाणी काय, एन एन गेट कॅन्सल. तर काय होऊ राहिलं इकडं, म्यू एस इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. मग काय लिहू शकतो आपण, देअर फोर व्ही स्क्वेअर इक्वल्स टू म्यू एस आर जी. म्हणजे यालाच आपण लिहू शकतो व्ही इज इक्वल्स टू अंडरूट ऑफ म्यू आर जी. आपण यस या ठिकाणी लिहिले, यस म्हणजे काय, स्टॅटिक. ओके. तर या ठिकाणी ज्या व्हीकल ज्यावेळेस या हॉरिझॉन्टल ट्रॅकवरून जेव्हा सडन टर्न घेईल, ज्यावेळेस कर्वेचरवरून सडन टर्न घेईल, तर त्यावेळेस त्या व्हीकलची जी ऑप्टिमम व्हेलॉसिटी किती असायला पाहिजे, तर अंडररूट ऑफ म्यू आर जी. आता म्हणजेच काय, या ठिकाणी ही जी व्हेलॉसिटी आहे ही मॅक्सिमम आहे. म्हणजे काय, व्ही मॅक्स इज इक्वल्स टू अंडररूट ऑफ म्यू एस आर जी. म्हणजे पहा या ठिकाणी की ज्यावेळेस आपण या सर्क्युलर ट्रॅकवरून टर्न जर असेल तर त्या ट्रॅकवरून ज्यावेळेस आपण एका व्हेलॉसिटीनं, मॅक्सिमम व्हेलॉसिटीनं ट्रॅव्हल होऊ, तर त्यावेळेस जर आपल्याला रेडियस जर आपण त्या ठिकाणची जर वाढवली ट्रॅकची, तर रेडियस जर वाढवली तर त्या ठिकाणी सोबत आपण जास्त व्हेलॉसिटीनं त्या ट्रॅकवरून मूव्ह होऊ शकतो. जर रेडियस कमी असेल एखाद्या ट्रॅकची, आपण पाहिलं रोडवरून जात असताना जर रोडच्या ट्रॅकची जर रेडियस एखाद्या ठिकाणी कर्वेचर असेल तर तो खूप कमी रेडियसचा जर टर्न असेल तर त्या ठिकाणी आपण स्लो स्पीडनं निघून जातो. पण ज्या ठिकाणी जर असं एक कर्वेचर खूप लॉंग असेल
तर त्या ठिकाणी आपण जास्त स्पीडनं जाऊ शकतो. म्हणजे काय, व्हेलॉसिटी आणि रेडियस हे दोन्ही एकमेकाला कसे डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुढचं जे बीट आहे त्याला आपण व्हील ऑफ डेथ किंवा मग वॉल ऑफ डेथ अशा प्रकारे नाव दिलेले. यालाच आपण हिंदीमध्ये एक नाव आहे पहा, मौत का कुआ. आपण पाहिलं असेल एखाद्या सर्कसमध्ये एखादा स्टंटमॅन जो आहे तो असा एक सर्क्युलर सिलेंड्रिकल असं एक पूर्ण या ठिकाणी एक लाकडाच्या फळ्या मारलेल्या असतात पहा. त्याच्यामध्ये तो काय करतो, स्टंटमॅन हा या ठिकाणी एक सिलेंड्रिकल जसा शेप आहे त्यामध्ये काय करतो, एखादी आपली जी गाडी आहे किंवा कार आहे तर ती कार काय करतो, एक वर्टिकल जे वॉल आहे त्या वॉलच्या भोवती काय करतो, तो एक हॉरिझॉन्टली सर्क्युलर पाथमध्ये काय होतो, एक मोशन घेतो. तर मोशन घेत असताना त्या ठिकाणी आपण काय केले पहा, या ठिकाणी स्टंटमॅन किंवा त्या कारचं जे मास आहे ते एम कन्सिडर्ड केले आणि त्या ठिकाणी त्याच्यावर कोणकोणते फोर्स ॲक्ट आहेत अशा ठिकाणी आपण पाहिले. ते वर्टिकल जी वॉल आहे त्याच्यावर आपण सांगितलं की कधीही एखादं, जसं आपण सांगितलं होतं आता मागच्याच ज्यावेळेस हॉरिझॉन्टल फ्लॅट रोडवर ज्यावेळेस व्हेकल ठेवली होती त्यावेळेस सांगितलं होती त्याच्यावर नॉर्मल रिॲक्शन ही कशी असते, ऑलवेज सरफेसला परपेंडिक्युलर असते. तसंच या ठिकाणी जो सरफेस आहे तो व्हर्टिकल असल्यामुळं त्या सरफेसला परपेंडिक्युलर म्हणजे नॉर्मल रिॲक्शन किती अँगलवर आहे, 90वर. म्हणून नॉर्मल रिॲक्शन जी आहे त्या नॉर्मल रिॲक्शनची जी डायरेक्शन आहे ती कुठे, तर सेंटरच्या डायरेक्शनमध्ये. कोणत्या, जे हॉरिझॉन्टल सर्कल आपण सांगितलो की ज्या सर्क्युलर पाथमध्ये तो काय करतो, एक राऊंड शेपमध्ये एक मोशन घेतो. तर या स्टंटमॅनची जी नॉर्मल रिॲक्शन आहे ती कुठे, डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर. त्यानंतर या ठिकाणी परत दोन फोर्सेस सांगितले आपण पहा. एक फोर्स आहे की त्या स्टंटमॅन किंवा त्या व्हेकलचं जे वेट आहे ते ऑलवेज कुठं असते, दॅट इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. आता या ठिकाणी आपण असं सांगितलं की वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे आणि त्या ज्या डायरेक्शननं वेट आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला आपण सांगितलं की एक फ्रिक्शन, स्टॅटिक फ्रिक्शन त्याला काय करायला, त्या गाडीला एक इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये मेंटेन ठेवायला. जर या ठिकाणी जर वेट जास्त झालं आणि या ठिकाणी एफएसची व्हॅल्यू जर त्या ठिकाणी नसेल तर ॲटोमॅटिक ती गाडी काय होऊन जाईल, खाली पडून जाईल. म्हणजे कशा प्रकारे पहा, मी एक एक्झाम्पल सांगतो. आता एक रफनेस, सरफेस रफ असणारा एक ऑब्जेक्ट, आपला सरफेस एक रफ आहे त्याच्यावर आपण एक ऑब्जेक्ट रेस्ट केला. तर रेस्ट केल्यानंतर तो ऑब्जेक्ट हा सडनली ड्रॉपडाऊन नाही होणार. तो काय होईल, एक फ्रिक्शननं काय होतं, त्याच्यात एक फ्रिक्शन त्याला अपोज करते. तर ते जे फ्रिक्शन आहे ती फ्रिक्शन हे वेटच्या कधीही अपोजिट डायरेक्शनमध्ये त्या ठिकाणी शो करतो. म्हणजे ते फ्रिक्शन म्हणजे काय, दॅट इज वॉट स्टॅटिक फ्रिक्शन. आणि ते स्टॅटिक फ्रिक्शन ह्या वेटला काय करते, बॅलन्स करायला. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन फॉर्म्युले सांगता येतील पहा. एक हॉरिझॉन्टल रिझॉल्व करून एक फॉर्म्युला बनवता येईल आणि एक व्हर्टिकल रिझॉल्व बनवून या ठिकाणी एक फॉर्म्युला बनवता येईल. आपण सगळ्यात अगोदर काय करू की याला हॉरिझॉन्टली रिझॉल्व करू पहा. तर हॉरिझॉन्टली रिझॉल्व करताना या ठिकाणी आपण असं पाहिलं की जी नॉर्मल रिॲक्शन आहे ती कुठे, डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी जी नॉर्मल रिॲक्शन आहे तो म्हणजे कोणता फोर्स आहे, आपला सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे आपण काय सांगू शकतो, नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला, N = mv²/r. अशा प्रकारे आपण एक इक्वेशन म्हणजे कुठं केले, हॉरिझॉन्टली रिझॉल्व केले. आता दुसरं जर सांगितलं तर त्या कारवर किंवा त्या स्टंटमॅनवर व्हर्टिकली जर सांगायचं झालं तर या ठिकाणी व्हर्टिकली अपवर्ड जाणारा फोर्स जो आहे तो कोणता आहे, तो त्याला आपण सांगितलं एफएस म्हणजे काय, आपला स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. आणि जो डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये फोर्स आहे तो काय, आपलं या ठिकाणी वेट. म्हणून आपण व्हर्टिकली रिझॉल्व करताना काय लिहू शकतो याला की एफएस व्हर्टिकली अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाऊनवर्ड काय, mg. तर अशा प्रकारे आपण त्याला काय केलं, इक्वेशन सेकंड आपण व्हर्टिकली रिझॉल्व केलं. पण या ठिकाणी एक कंडिशन सांगितलेली आहे आपल्याला की हे जे फ्रिक्शन आहे कोणतं, स्टॅटिक फ्रिक्शन, जे फ्रिक्शनल फोर्स जो आहे स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स तो व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनमध्ये असणारा जो स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स आहे तो ऑलवेज लेस अँड इक्वल आहे. कशाच्या, जे आपल्याला फॉर्म्युला ऑलरेडी माहिती आहे, μ/n. म्हणजे μs म्हणजे काय, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आणि n म्हणजे काय, या ठिकाणी ॲक्ट होणारी नॉर्मल रिॲक्शन. तर आता आपण या ठिकाणी काय करणार आहेत की याचे जे व्हॅल्यूज आहेत आता या ठिकाणी काढले आपण. एफएस म्हणजे mg. मग आपण या ठिकाणी लिहू एफएस म्हणजे काय, mg <= μn. μnला μn. n म्हणजे काय, नॉर्मल रिॲक्शन जी आपण सांगितलं की डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर. म्हणजे कोणता फोर्स आहे, mv²/r. तर या ठिकाणी काय झाले, mm गेट कॅन्सल. फॉर्म्युला काय भेटतो आपल्याला, g <= μs v²/r. आपल्याला काय काढायचं या ठिकाणी, v काढायचं. म्हणजे याला या ठिकाणी कसं लिहिता येईल पहा,
व्ही स्क्वेअर, हे साईन व्ही स्क्वेअरच्या साईडनं ठेवा, ग्रेटर अँड इक्वल्स टू काय येईल, जी कुठे डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे कुठे जाईल डिनॉमिनेटर, म्यू एस इंटू आर इंटू जी. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल, व्ही स्क्वेअर इज ग्रेटर अँड इक्वल्स टू म्यू एस अपॉन आर जी. म्हणजे काय लिहिता येईल, व्ही इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ म्यू एस अपॉन आर जी. तर ही जी विलॉसिटी आहे ती मिनिमम राहील. मिनिमम म्हणजे काय, ऑलवेज विलॉसिटी त्या ठिकाणी काय, त्या स्टंटमॅनची विलॉसिटी जर जास्त असेल म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, ग्रेटर अँड इक्वल म्हणजे काय, त्या ठिकाणी विलॉसिटी ही इक्वलपेक्षा कमी नसली पाहिजे. म्हणजे या फॉर्म्युला म्हणजे अंडर रूट ऑफ म्यू एस अपॉन आर जी यापेक्षा ही या ठिकाणची जी विलॉसिटी ही ऑलवेज कशी पाहिजे, ग्रेटर पाहिजे किंवा मग इक्वल पाहिजे. म्हणजे मिनिमम किती चालेल तर अंडर रूट ऑफ म्यू एस अपॉन आर जी. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जो मिनिमम सांगितली की किती विलॉसिटी राहील त्या ठिकाणी त्या व्हेकलची म्यू एस अपॉन आर जी. आणि जर आपल्याला त्या ठिकाणी या व्हॅल्यूपेक्षा कधीही जास्तच त्या ठिकाणी विलॉसिटी ठेवावं लागेल, याच्यापेक्षा कमी चालणार नाही. जर त्या ठिकाणी जर ती विलॉसिटी कमी असेल तर ती गाडी ऑटोमॅटिक काय होईल, ड्रॉप होऊन जाईल. त्या ठिकाणी प्रॉब्लेम दिलेला आहे. त्या प्रॉब्लेममध्ये काय स्टेटमेंट आहे सगळ्यात अगोदर रीड आउट करा. तो मोटरसायकलिस्ट त्याला ब्रॅकेटमध्ये सांगितले टू बी ट्रीटेड ॲज अ पॉईंट मास. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं, मोटरसायकलिस्ट म्हणालो त्याला आपण पॉईंट मास कन्सिडर करू. अंडरटेकिंग अ हॉरिझॉन्टल सर्कल इनसाइड द सिलेंड्रिकल वॉल. आता आपण आताच पाहिलं होते की जे मोदका कुवा म्हणलं आपण, त्याच्यामध्ये जे आपण काय केलं, व्हर्टिकल वॉलमध्ये हॉरिझॉन्टल सर्क्युलर पाथमध्ये काय झालं, ते एक स्टंटमॅन काय होतो, मूव्ह होतो. ओके. इनर रेडियस म्हणजे या ठिकाणी जी इनर रेडियस आहे कोणती, या ठिकाणी ही पूर्ण जी आर आहे ती आपल्याला गिवन आहे. किती दिलेली इनर रेडियस, दॅट इज वॉट 4 मीटर ही गिवन. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन टायर अँड वॉल. आता ही गाडी आपण फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ही पॉईंट मास म्हणजेच काय म्हणजे व्हीकल, तर त्या टायर, त्या व्हीकलचं टायर आणि हे वॉल याच्यामध्ये जे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ते आपल्याला या ठिकाणी दिलेले. ते कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किती सांगितलं या ठिकाणी पहा, किती व्हॅल्यू दिली आपल्याला 0.4. ओके. आणि परत काय कॅल्क्युलेट, काय कॅल्क्युलेट करा म्हणते, फाईंड what we have to find, number 1 minimum speed, that means what, v minimum is equals to how much. परत काय विचारले, फ्रिक्वेन्सी. सेकंड आपल्याला काय फाइंड करायचे, फ्रिक्वेन्सी, मिनिमम फ्रिक्वेन्सी आपण फाइंड करणार आहे. आणि या ठिकाणी त्या ठिकाणी जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आपल्याला सांगितली की गिवन घ्या, किती घ्या, ती आपण 9.8 घेत असतो, परंतु आपल्याला या ठिकाणी 10 दिलेली, ॲज इट इज यूज करा. ओके. आता या ठिकाणी आत्ताच आपण पाहिलेलं आहे की या ठिकाणी जे मिनिमम स्पीड असेल कशाची, व्हीकलची, ज्यावेळेस आपण म्हणले की ते सायक्लिस्ट जो हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशननं मूव्ह होईल कुठं, एका व्हर्टिकल वॉल सोबत मोदका कुवामध्ये, तर त्या ठिकाणी त्याची जी मिनिमम व्हेलॉसिटी आहे तिचा आपण फॉर्म्युला आताच पाहिला, काय होता तो, अंडर रूट ऑफ व्हॉट, आर जी अपॉन म्यू एस. या ठिकाणी व्हॅल्यू पुट करा. आरची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला, 4. जीची व्हॅल्यू किती आहे, 10. अँड म्यू एस हाऊ मच, 0.4. तर काय येईल पाहिजे, व्ही मिनिमम इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ, हे किती होईल, 40. ओके. आणि याला असं लिहिता येईल आपल्याला 4 × 10⁻⁻1. म्हणजेच आपल्याला स्टेप जर या ठिकाणी सिम्प्लिफाय करायचे असेल तर काय, याला लिहिता येईल 4 × 10⁻1, याला लिहिता येईल 4 × 10⁻1. तर काय होईल इथं, 4 4 गेट कॅन्सल. दॅट मीन्स व्ही मिनिमम इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ, वर काय राहिलं 10⁻1, ते मायनस वर गेलं 10⁻, मायनस वर गेल्यानंतर काय प्लस, मग हे काय होईल, व्ही मिनिमम इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 10⁻². म्हणजे किती झालं, हे स्क्वेअर रूट आणि हा स्क्वेअर कॅन्सल झालं. म्हणजे व्ही मिनिमम इज इक्वल्स टू हाऊ मच, 10. कशात लिहितो आपण व्हेलॉसिटी, मीटर पर सेकंड. म्हणजे मिनिमम व्हेलॉसिटी किती असली पाहिजे या ठिकाणी स्टंटमॅनची, दॅट इज व्हॉट 10 मीटर पर सेकंड.
आता सेकंड आपल्याला काय काढायला सांगितले त्या ठिकाणी रेव्होल्यूशन, म्हणजे त्या ठिकाणी काय सांगितलं फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी काढणं म्हणजे आपल्याला टाइम पिरियडचा फॉर्म्युला माहिती. टाइम पिरियड म्हणजे काय म्हणतो आपण, एक टोटल तो हॉरिझॉन्टल सर्क्युलर पाथ कव्हर करायला, म्हणजे लागलेलं डिस्टन्स किती आहे, एक सर्कमफरन्स 2πr अपॉन त्याच्यासाठी वापरलेला जो रेट आहे व्हेलॉसिटीचा तो v, म्हणजे हे झालं आपलं टाइम पिरियडचा फॉर्म्युला. तर फ्रिक्वेन्सी काय असते, रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. म्हणजे काय झालं, मिनिमम फ्रिक्वेन्सी याचं रेसिप्रोकल घ्या, म्हणजे काय होईल v अपॉन 2πr. ओके, तर आता व्हॅल्यू कोणकोणते आपले आले तर पुट करा. v म्हणजे आपले किती आले पहा, पुट आउट द व्हॅल्यूज. मिनिमम फ्रिक्वेन्सी v इज व्हॉट 10, त्याच्यानंतर 2 ॲज इट इज, व्हॅल्यू ऑफ पाय 3.14 अँड व्हॅल्यू ऑफ स्मॉल आर दॅट इज व्हॉट रेडियस दॅट इज 4. म्हणजे काय लिहू शकतो आपण, मिनिमम फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 10 अपॉन, आपण इथून डायरेक्ट घेऊन टाकू 5/4 into 3.14 that is what minimum frequency is equal to 1/4 means 0.25 into 5 into 1 upon 3.14. Okay, 0.25 into 5 is what 1.25 into reciprocal. We have to take out here reciprocal form, logarithmic chart. What is the reciprocal of that value? The reciprocal of 3.14 is what 0.3185. 0.3185. That is what 1.25. We have to take out here log of 1.25 and log of 0.3185. What is the characteristic? When one digit, we have to take out as a 0. What is here characteristic? That is bar 1. Here we have to take out log of 12 in 5. Okay, log of 12 in 5, that is what 0.9. How much is the value? 0.969. Okay, and the value of 31 in 85. Okay, we have to see in the log, that is value is 5031. Okay, after that we have to go for the addition, because here we have to take out the product, therefore we have to go for the addition. 9 into 1 0 0 0 6. Here is what 5. We have to take out the anti-log. Okay, the anti-log of 0.6000, that is what 0.3981 into 10 to the power of, that is -1, and we have to add 1. Okay, therefore the value we have to getting 0.3981, that is approximation to 0.4. That means we have to getting the frequency is how much, 0.4 hertz. ओके, म्हणजे अशा प्रकारे आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. सगळ्यात अगोदर काय केलं की जो स्टंटमॅन त्याच्यात मूव्ह आला, तर स्टंटमॅन मूव्ह होत असताना त्या स्टंटमॅनची मिनिमम व्हेलॉसिटी किती आली आपली 10 मीटर पर सेकंड, आणि त्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी फाइंड केली आपण. आणि या ठिकाणी जर आता अकॉर्डिंग टू स्टुडंट्स तुम्ही कशाही प्रकारे या ठिकाणी कॅल्क्युलेशन करू शकता. मी रेसिप्रोकल घेतला किंवा डायरेक्ट इथे याचा लॉग घेऊन याचं प्रोडक्ट करून किंवा कशाही प्रकारे म्हणजे जसं ज्याला सोपं जाईल त्या प्रकारे तुम्ही या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकता. ओके.